अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंना सर्वात प्रिय असलेली एक गोष्ट कोणती? मित्रांनो, अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो. दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं? काही जण म्हणतात मोठे यज्ञ करावे, काही जण म्हणतात कठोर उपवास करावे, तर काही जण म्हणतात भरपूर दानधर्म करावा. परंतु संतांनी आणि दत्त संप्रदायाने याबाबत एक अत्यंत सुंदर सत्य सांगितले आहे. दत्तगुरूंना सर्वात प्रिय आहे निस्वार्थ आणि निष्कपट भक्ती. होय मित्रांनो, दत्तगुरूंना तुमची संपत्ती नको आहे, त्यांना तुमचा दिखावा नको आहे, त्यांना तुमचे मोठेपणही नको आहे. त्यांना हवं आहे ते फक्त प्रेमाने भरलेलं मन. भक्तीमध्ये दिखावा नसावा. अनेकदा आपण लोकांना दाखवण्यासाठी भक्ती करतो. लोकांनी आपली स्तुती करावी, आपण मोठे भक्त आहोत असं त्यांना वाटावं, अशी अपेक्षा मनात निर्माण होते. परंतु जिथे अहंकार येतो तिथे भक्तीची शक्ती कमी होऊ लागते. दत्तगुरूंना अशी भक्ती प्रिय नसते. साधी पण मनापासून केलेली प्रार्थना. एखादा गरीब भक्त फक्त 2 मिनिटे डोळे मिटून पूर्ण विश्वासाने दत्तगुरूंना हाक मारतो. ती हाक दत्तगुरूंपर्यंत लगेच पोहोचते, कारण दत्तगुरू बाह्य गोष्टींकडे पाहत नाहीत, ते भक्ताच्या भावनेकडे पाहतात. सेवाभाव दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे. भुकेल्याला अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे, गरजवंताला मदत करणे, हे देखील दत्तसेवेचेच रूप आहे. जो प्रत्येक जीवामध्ये दत्ततत्व पाहतो तो दत्तगुरूंच्या अधिक जवळ जातो. नामस्मरणाची महिमा. दत्त संप्रदायात नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. श्री गुरुदेव दत्त हे नाम श्रद्धेने घेत राहिल्यास मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि हळूहळू गुरुकृपेचा अनुभव येऊ लागतो. निष्कर्ष. मित्रांनो, दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे विधी आवश्यक नाही. आवश्यक आहे ते निर्मळ मन, निस्वार्थ प्रेम, सेवाभाव आणि अखंड नामस्मरण. ज्या भक्ताच्या हृदयात हे 4 गुण असतात त्याच्यावर दत्तगुरूंची कृपा आपोआप बरसत राहते. पुढील भागात आपण जाणून घेऊ दत्तगुरू आपल्या भक्तांची प्रार्थना कधी आणि कशा प्रकारे स्वीकारतात. श्री गुरुदेव दत्त.